वरिष्ठ नेते ज्येष्ठ नेते होते, सर्वांनी एका अर्थी तुम्हाला भविष्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावं किंवा तुमच्या मागे सर्व एकवटून शक्ती राहील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. काय महाविकास आघाडीच्या दृष्टीनं कसं बघता या आणि काय अपेक्षा आहे तुमच्या आता सध्या? बघा, मी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्यानं माझी जबाबदारी आहे की महाविकास आघाडी सत्तेत आली पाहिजे आणि माझा तो प्रयत्न सुरू आहे. जनभावना, पक्षाच्या नेत्यांच्या भावना त्या ज्या असतील, प्रत्येकाने भावना ठेवल्या, त्याला काही कोणाचा विरोध करायचं काही कारण नाही. पण माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये मेजॉरिटीमध्ये महाविकास आघाडी सरकार आली पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही कधीच विरोध केलेला नाही. त्यांच्याजवळ आता काहीच बोलायला राहिलेलं नाही. ज्या बहिणीचा विरोध करून हाच मुंगटीवर उभा झाला, त्याला बहिणीवर बोलायचा अधिकार नाही. पण लाडक्या बहिणीला पैसे देत असताना 1,500 रुपये तिच्या खिशातून तुम्ही 10,000 रुपये काढताय ना. लाईटचे बिलं वाढवलीत, महागाई वाढवली, तिच्या मुलाच्या शिक्षणाच्या फी वाढवल्यात, तिचे मुलं रोजगारीन करून ठेवले. तर ह्या सगळ्या गोष्टी बोला ना. लाडक्या बहिणीला नुसतं 1,500 रुपयांनी दिल्याने प्रश्न सुटणार नाही. लाडक्या बहिणीचा संसार सुखानं चालला पाहिजे. तिने राब करून आपल्या मुलांना बाळांना शिकवलं, त्याच्या हाताला कामाच्याबद्दल का बोलत नाही? आणि दाजीबद्दल तर काहीच नाही, शेतकऱ्यांसाठी त्यांचं काहीच नाही. हे कुठल्या बहिणीचं बोलत आहे? आणि मुंगटीवारला तर बिलकुल बोलायचा अधिकार नाही. आमच्या ताईच्या विरोधात उभा झाला, त्याला दणकून पाडलं ना. त्याच्या मतदारसंघात त्याचा जो विधानसभा आहे तिथेही चुपडा साफ झाला. त्यामुळे मुंगटीवाराचं फार काही आता तुम्ही सिरियस घेऊ नका. मी सावरकरांबद्दल मी काहीच बोलणार नाही. माझा काय तो इश्यू पण नाही. यांचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काय बोलले ते वाचून पाहिलं पाहिजे. यांच्या अर्धा डझन मंत्री जे आत्ता मंत्रिमंडळात आहे त्यांचे वाक्य त्यांच्याकडे पाठवतो. अहो, यांनी स्वतः नरेंद्र मोदींनी रिनिव्हेशनच्या नावाने गुजरातमधल्या एका स्टेडियमचं उद्घाटनाला गेले, ज्याला सरदार वल्लभभाई पटेल नाव होतं. ते सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव काढून स्वतःचं नाव लिहिलं. हा काय राष्ट्रपुरुषांचा अपमान नाही आहे? त्यांचं बोलाचीच कळी आहे. त्यांच्यावरही मला खूप सारं सांगता येईल. पण मुद्दाहून एक उदाहरण सांगितलं की त्यांनी कसं सरदार वल्लभभाई पटेलचं नाव बदललं. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही माहीतच नाही. काही पण बोलतात. त्यांना काय बोलणार? गुगलवर लोक जाऊन ते पाहतात आणि विचारतात आणि हसतात. आज देशाच्या प्रधानमंत्र्याला हे काही बरोबर नाही. बघा, मोदीजींचंच जी लाईन आहे आणि हे मोदीजींची सगळी पिलावळ आहे राज्यातली सत्तेची. मोदीजीच आतंकवादी आणि नक्षलवादी आणि आंदोलनजीवी शेतकऱ्याला म्हणत आहे. तर या लोकांचंही तेच सुरू राहील. आणि अन्नदात्याचा अवमान करणं यांना कोणी अधिकार दिलेला नाही. अन्नदात्यांचा अजून नागर यांना माहीतच नाही. अन्नदाता यांच्यावर नागर ज्या दिवशी फिरवेल हेच अन्नदात्याच्या पायाशी आपल्याला पाहायला मिळतील आहे. आणि म्हणून या भ्रष्टाचारी आणि संवेदनहीन असलेल्या या सरकारने अन्नदात्याच्या बद्दल बोलायच्या पहिले आपली जीभ सांभाळली पाहिजे, एवढीच सूचना मी त्यांना या ठिकाणी करतो. महाराष्ट्राला जे ग्रहण लागलेलं आहे राज्याच्या सरकारमुळे आणि केंद्राच्या, त्यामुळे महाराष्ट्राचं दैवताचा अपमान रोज केला जातो. महाराष्ट्रामध्ये लहान मुली सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही. शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे, तो दुःखी कष्टी आहे. शिकलेल्या मुलामुलींची हालत खराब आहे. आणि कर्ज घेऊन जे सरकार दिवाळी साजरी करतं त्याचा परिणाम सर्वसामान्याला भोगावा लागते आहे. याच्यातून महाराष्ट्राला मुक्त कर आणि माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना समाधानाने आणि आरोग्यवर्धक जगू दे, हीच मागणी बजरंग बलीच्या चरणी मी या ठिकाणी केली.